ज्यांच्याकडे खात्यात पैसे जमा नसतील झाले ते होतील, अजून आपण सुरूच राहणार आहे. मी सांगितलंय 1,500वर आम्ही नाही थांबणार. तुम्ही ताकद दिली 1,500 2,000, 2चे 2,500, 2,500 3,000 आणि 3,000पेक्षा तुम्ही जास्त ताकद दिली तर आणखी वाढवणार. शेवटी पैसे कोणाचे आहेत? तुमचे आहेत. एकनाथ शिंदे थोडे पैसे आहेत. आणि मग म्हणाले लाडकी बहीण कशी बंद होईल ते बघितलं. बोले चुनावी जुमला आहे, अमका आहे, फसवी घोषणा आहे, निवडणूक. अरे बाबा, एकनाथ शिंदेने कधी असं फसवून कामच नाही केलं. कोर्टात पण गेलं, कोर्टामध्ये गेलं, मुंबई हायकोर्टमध्ये. कोर्टाने फटकारलं त्यांना. बोले सरकारचा निर्णय आहे आणि त्यांना काय कोणाला योजना करायची त्यांचा अधिकार. का तुमच्या पोटात दुखतंय? माझ्या लाडक्या बहिणीचे जर 1,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला आणि 2 बहिणी असतील, 2 माझ्या हे असतील तर 3,000 रुपये. कसं काय तुमच्या पोटात दुखतंय? अरे तुम्ही तर दिलं नाही, तुमच्याकडे संधी होती, तुम्ही दिलं नाही. मग म्हणाले मग लाडक्या भावाचं काय? अरे लाडका भाऊ पण आणला आम्ही. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण शिबिर योजना 1,500 रुपये काय म्हणतात ते? काय 1,500 रुपये काय होणार आहे? 1,500 काय तुम्ही विकत घेता का महिलांना? तुम्ही काय लाच देता का? असं काय काय बोलायला लागले. अरे बोलताना थोडं तरी काय मर्यादा ठेवा. आणि मग तुम्हाला काय कळणार? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही. 1,500ची किंमत माझ्या सर्वसामान्य बहिणीला कळते. मला माहित आहे माझी आई कसा संसार चालवायची, कसं घर चालवायची, किती काटकसर करायला लागायची. हे मी पाहिलंय आणि आपण हे बघितलंय. म्हणून मला जेव्हा वाटलं माझ्याकडे जेव्हा अधिकार येतील तेव्हा मी अनेक योजना करीन आणि त्याच्यात बहिणीची योजना पहिली करीन. आणि म्हणून ते आपण केलं. आणि म्हणून आता सगळे लोक त्याच्यावर टीका करतायत. ठीक आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे देखील भेटून जाणार आहेत आणि या योजनेबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण दुसरं अपडेट देखील पाहणार आहोत. मग तुमचे पैसे राहिलेले 3ऱ्या टप्प्यामध्ये नेमके कधी भेटून जातील? तर बघा, आपल्याला माहीत असेल आता सध्या 2 टप्पे झालेले आहेत. 2 टप्प्यामध्ये बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 31 ऑगस्टपर्यंतचे बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटले. परंतु अजूनही त्यांना जुलैमध्ये अर्ज केलेला आहे, ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, त्यांचे पैसे येणं बाकी आहे. बघू शकता. तर तुमचा अर्ज पात्र झालेला असेल आणि तुमचं DBT लिंक केलेलं आहे तर तुमचे पैसे 100% येणार आहेत. ते कधी येतील त्याबद्दलची माहिती, संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. ती खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत. तुमचे पैसे भेटलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल. आलेले असतील त्यांनी आले आहेत धन्यवाद म्हणून नक्की पाठवा आणि ज्यांचे आलेले नाहीत अजून त्यांनी नाही म्हणून नक्की पाठवा. त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी अजून नवीन तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आणि ही जी योजना आहे याच्यामध्ये आता जे राहिलेले तुमचे पैसे ज्यांचे आलेले नाहीत त्यांचे पैसे सप्टेंबरमध्ये यायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पुढचा 3रा टप्पा जो असणार आहे तुमचा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये नवीन अर्ज देखील तुम्हाला करता येणार आहेत. परंतु नवीन अर्ज करतील तेव्हा त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे मात्र भेटणार नाहीत, कारण की 31 ऑगस्टपूर्वीच त्यांना अर्ज करणं गरजेचं होतं. ही योजना तर चालू राहणार आहे. नवीन अर्ज फॉर्म भरता येणार आहेत, म्हणजे योजना चालूच आहे. परंतु ज्या महिन्यामध्ये ते अर्ज करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना भेटतील पहा. परंतु प्रश्न असा आहे की ज्या राहिलेल्या बहिणी आहेत ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केला त्यावेळेस त्यांचं काय आधार कार्ड सीडिंग वगैरे नव्हतं, परंतु त्यांनी पुढं सीडिंग वगैरे करून घेतलं. आता आधार कार्ड त्यांचं DBT वगैरे त्यांनी लिंक करून घेतलेलं आहे. अशा काही बहिणी राहिल्या. जुलैमध्ये अर्ज केला आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे. ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, सर्व ओके आहे. परंतु त्यांचे 3,000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अजून आलेले नाहीत. असे खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांना ऑगस्टमध्येच फॉर्म भरला त्यांनी, जसं की 22 तारखेला फॉर्म भरला आणि 25-26 तारखेला अप्रूव्ह झाला आणि लगेच 29, 30 आणि 31 तारखेला त्यांना पैसे देखील भेटले. परंतु ज्यांनी अगोदरच फॉर्म भरले होते जुलैमध्ये किंवा ऑगस्टच्या 1 तारखेला जे जुने फॉर्म भरले त्यांचे बरेचसे जणांचे पैसे अजून आलेले नाहीत. मग त्यांचे पैसे नेमके राहिलेले पैसे कधी येतील त्याबद्दलची माहिती आपण
पाहणार आहोत। तर बघा, नागपूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तिसरा टप्पा सुरू होणार आहे, तर राहिलेल्या बहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। बघा, राहिलेले ज्या पण बहिणी असतील त्यांना तिसरा टप्पा जो असणार आहे त्याच्यामध्ये पैसे भेटणार आहेत, हे लक्षात राहू द्या। आणि काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की जे राहिलेले असतील त्यांचे नाशिक या ठिकाणी तिसरा टप्पा जो होणार आहे त्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील। म्हणजे बघा, आता जो कार्यक्रम लाभार्थी कार्यक्रम जसा पुणे झाला, नागपूर या ठिकाणी झाला, आणि त्या कार्यक्रम होण्याच्या अगोदरच जसं की बघा, आता काल नागपूर या ठिकाणी कार्यक्रम जो झाला 31 तारखेला, तो कार्यक्रम होण्याच्या अगोदरच 29 तारखेलाच पैसे यायला सुरुवात झाली। तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जो कार्यक्रम नाशिक या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रम होण्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा, जसे पैसे जमा सुरुवात होतील तसं तुम्हाला मेसेज येतील, किंवा बँकेचा मेसेज नाही आला तर तुम्हाला अकाउंटला देखील चेक करायचं आहे। ज्यांना ज्यांना सप्टेंबरमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, जसं त्याबद्दलचं अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती सुरू केली जाणार आहे, शेअर केली जाईल। आणि 100% हे पैसे जे आहेत मित्रांनो येणार आहेत, कोणीही या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं कालच्या कार्यक्रमामध्ये देखील सांगितलं आहे। आणि अजून 100 कोटी या ठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवायची, टोटल 2.5 कोटींपर्यंत ही योजना पोहोचवायची असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्हाला राहिलेल्या बहिणींना पैसे भेटणार आहेत। राहिलेले ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करायची नाही, त्यांचे पैसे या ठिकाणी येऊन जाणार आहेत। मग यामध्ये ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपूर्वी मंजूर झालेले आहेत, बघा, त्यांना जुलै आणि ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये 3 महिन्याचे एकत्रित पैसे भेटतील, ते असतील 4,500 रुपये, कारण की 3 महिन्याचे त्यांना द्यावेच लागतील। जुलै ऑगस्टचे तर देणं भागच आहे, आणि सप्टेंबरचे 1,500 रुपये ते तर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटणारच आहेत, त्यामुळं 3 हप्ते तुम्हाला भेटू शकतात। आणि ज्यांना 3,000 रुपये अगोदरच भेटलेले असतील मग त्यांना फक्त सप्टेंबरचेच 1,500 रुपये काय होतील या ठिकाणी भेटून जातील, हेही महत्त्वाचं आहे। आणि पुढं अजून एक अपडेट आलेलं आहे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता पुढे नोंदणी करता येणार आहे। तर याच्यामध्ये पण मात्र या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे हे योजनेची पुढं नोंदणी चालू राहणार आहे, महिलांना नोंदणी करता येणार आहे। मात्र लाभ मिळणार आहे तो ज्या महिन्यामध्ये तुम्ही नोंदणी कराल त्याच महिन्याचा त्यांना आता लाभ भेटणार आहे। जुलै ऑगस्टचा या ठिकाणी त्यांना मात्र आता लाभ भेटणार नाही। 1,500 रुपये जी घोषणा करण्यात आलेली बघा, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती, परंतु 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे एकत्रित भेटणार होते। बघा, आता बऱ्याच जणांचे पैसे जे आहेत या ठिकाणी येत आहेत, ते पाहून आता बऱ्याच महिलांनी नवीन अर्ज करायला देखील सुरुवात केलेली आहे। मात्र यापुढे फक्त नोंदणी त्यांना करता येणार आहे, आणि ज्या महिन्यामध्ये ते अर्ज करतील त्या महिन्याचे त्यांना फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत। याच्यामध्ये आता त्यांना जुलै ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मात्र भेटणार नाहीत, कारण की 31 ऑगस्टपूर्वी त्यांचा अर्ज मंजूर होणं गरजेचं होतं। तर बघा, ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ भेटणार आहे। 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्याचे लाभ मिळणार नाही, तर ज्या महिन्यात ते नोंदणी करतील त्याच महिन्याचा लाभ त्यांना भेटेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून नोंदणी पुढे कायम सुरू राहणार आहे। मात्र ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्यापासून महिलेला लाभ मिळेल। बघा, आतापर्यंत 70 ते 75% महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघा, पुढे जी आहे या ठिकाणी ही जी वळणी आहे याची ताकद वाढल्यानंतर पुढं रक्कम देखील वाढू शकते, अशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे योजनेची पुढं चालून तुमचा जो हप्ता आहे 1,500 रुपये, तो हप्ता पुढं 2,000, 2,500 किंवा 3,000 असा देखील वाढू शकतो, त्याबद्दल देखील याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आणि ही योजना कुणीही बंद पाडू शकत नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। योजना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून या ठिकाणी ही योजना मात्र बंद पडू शकत नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। आणि आता ज्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत बघा, ज्यांचे अर्ज सप्टेंबरच्या अगोदर केलेले होते, जुलै ऑगस्टमध्ये कोणाचे रद्द झालेले असतील पूर्णपणे, जवळपास 50,000 अर्ज रद्द झाले, तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येणार आहेत, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। कारण की ही जी योजना आहे बघा, 2.5 कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। त्याच्यामुळे ज्यांचे पैसे राहिलेले ते येणं बाकी आहे त्यांचे 100% या ठिकाणी पैसे येणार आहेत। पुढे अजून ही योजना अजून 1 कोटीपर्यंत नेणं बाकी आहे। त्याच्यामुळे राहिलेल्या बहिणींनी या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही। लवकरच तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबरमध्ये, हे म्हणजे ह्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे। जसे तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील येणाऱ्या अपडेटसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।